नमस्कार भावी शिक्षकांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा TET भरती 2025 पेपर 1 व पेपर 2 यासाठी मराठी भाषेचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मराठी भाषेतील पहिले दैनिक खालीलपैकी कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 दर्पण। तर मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते आहे? तर ते दर्पण हे आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, आडगाव हा कोणत्या प्रकाराचा शब्द आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3। तर पहा, आडगाव हा उपसर्ग घटित कोणता आहे? उपसर्ग घटित या प्रकाराचा शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, नगर आणि कल्याण। तर माळशेज हा जो घाट आहे तर ते पहा नगर आणि कल्याण या मार्गावर तो आहे। प्रश्न क्रमांक चौथा, शंकर केशव कानेटकर या प्रसिद्ध साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 गिरीश। तर पहा, शंकर केशव कानेटकर यांचे टोपण नाव हे गिरीश आहे। प्रश्न क्रमांक 5, मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2। तर पहा, मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार हा उपमा असा आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, भवसागर। तर भवसागर हे कर्मधारय समासाचे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 7, सारे पोपट उडाले या वाक्याचा योग्य प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, तर सारे पोपट उडाले या वाक्याचा योग्य प्रयोग हा अकर्मक कर्तरी हा प्रयोग आहे। प्रश्न क्रमांक 8, उत्क्रांती या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, तर उत्क्रांती या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द कोणता आहे? तर ते सावकाश होणारा बदल हा योग्य शब्द आहे। प्रश्न क्रमांक 10, मृत्युंजय या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, शिवाजी सावंत। शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न आहे, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य कोणत्या प्रकाराचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4। तर पहा, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य पहा मिश्र वाक्य कोणतं आहे? मिश्र वाक्य या प्रकाराचे वरील वाक्य आहे। पुढचा प्रश्न आहे, न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य तयार करताना कोणत्या उभयन्वी अवयवाचा वापर होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3। तर पहा, न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य तयार करताना पण आणि परंतु काय आहे? पण आणि परंतु या उभयन्वी अवयवाचा वापर होतो। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये नाही? तर ऑप्शन 1 पहा, लोहगड। तर लोहगड हा जो किल्ला आहे तर ते पहा रायगड या जिल्ह्यामध्ये नाही। पुढील प्रश्न, संत सूर्य तुकाराम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन 1 पहा, डॉक्टर आनंद यादव। तर डॉक्टर आनंद यादव हे पहा संत सूर्य तुकाराम या पुस्तकाचे ते लेखक आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, सुषमाचा हात दुखवला म्हणून तिने लिहायचे राहिले या संयुक्त वाक्यात कोणते उभयन्वी अवयव वापरलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 2। तर पहा, सुषमाचा हात दुखवला म्हणून तिने लिहायचे राहिले या संयुक्त वाक्यामध्ये परिणामबोधक कोणता आहे? परिणामबोधक हे उभयन्वी वापरलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, सामना हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, फारसी। तर सामना हा जो शब्द आहे तर तो पहा फारसी या भाषेतून आलेला आहे।
पुढचा प्रश्न, रामने आईला एकही पत्र अलीकडे लिहिले नाही या वाक्यातील विधेय विस्तार सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. तर पहा, रामने आईला एकही पत्र अलीकडे लिहिले नाही या वाक्यातील विधेय विस्तार हा अलीकडे आहे. कोणता आहे? अलीकडे आहे. पुढील प्रश्न, शाश्वत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर शाश्वत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 1 क्षणभंगूर. कोणता आहे? क्षणभंगूर हा योग्य विरुद्धार्थी शब्द होईल. नेक्स्ट क्वेश्चन, नुपूर या शब्दाचा अर्थ काय आहे? तर नुपूर या शब्दाचा अर्थ काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 पैंजण असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, निशाचर म्हणजे काय? तर निशाचर म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 रात्री फिरणारा असा होतो. पुढचा प्रश्न, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन 1 पहा डॉक्टर नरेंद्र जाधव. तर डॉक्टर नरेंद्र जाधव हे पहा आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे ते लेखक आहेत. पुढील प्रश्न, मी गिटार वाजवित असेन या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर मी गिटार वाजवित असेल या वाक्यातील काळ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अपूर्ण भविष्यकाळ आहे. पुढचा प्रश्न आहे, वनवास या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 2 प्रकाश संत हे लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, पाऊस पडो वा न पडो आज बाहेर पडलेच पाहिजे या वाक्यातील उभयन्वी अव्ययाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा, पाऊस पडो वा ना पडो आज घराबाहेर पडलेच पाहिजे या वाक्यातील उभयन्वी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? तर तो विकल्पबोधक या प्रकाराचे आहे. पुढचा प्रश्न, मेघ हा डॅश शब्द होय. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, तर मेघ हा पहा तत्सम. कोणता आहे? तत्सम शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, तर तलाव या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर तो रत्नाकर हा शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी अंशाभ्यास्त शब्द कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लाडीगोडी. लाडीगोडी हा अंशाभ्यास्त शब्द आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा म्हैस. म्हैस हा तद्भव शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? तर खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 खेळा. काय होईल? खेळा असा होतो. पुढचा प्रश्न, पांढरा कावळा या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर पांढरा कावळा या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 1 निसर्गात नसलेली वस्तू असा अर्थ होईल. पुढचा प्रश्न आहे, पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? तर पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 साजेसा हे अचूक उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कृपण कंजूस. कृपण कंजूस ही विरुद्धार्थी नसलेली जोडी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगजननी या शब्दाचा योग्य विग्रह आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर जगजननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता होईल? तर ते जगतजननी असा होतो. पुढील प्रश्न आहे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरा. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे रान करेन.
काय आहे? जीवाचे रान करेन. हे पहा योग्य वाक्यप्रचार आहे. पुढचा प्रश्न, खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते? तर पहा कोणकोणते आहेत. पहिला आहे पहा मी, दुसरा आहे आपण, तिसरा आहे तो आणि चौथा आहे कोण. तर या शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते आहेत? तर ते ऑप्शन क्रमांक 3 तो. तो हा दर्शक सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सालवाले. सालवाले हा जो शब्द आहे तर तो पहा क्रियापद नाही. नेक्स्ट क्वेश्चन, वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळ यांचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळ यांचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती ही पहा सप्तमी. कोणती आहे? सप्तमी त्या शब्दाची विभक्ती होईल. पुढील प्रश्न, जातिभ्रष्ट या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. तर जातिभ्रष्ट या शब्दाचा समास कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 तत्पुरुष हा समास आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माळ या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर माळ या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर ते ऑप्शन क्रमांक 3 माळा असा होईल. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? तर पहा कोणकोणते पर्याय आहेत. पहिला आहे पहा सुई सुया, दुसरा आहे बी बिया, तिसरा आहे दासी दास्या आणि चौथा आहे स्त्री स्त्रिया. तर यापैकी आपल्याला अयोग्य पर्याय कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा दासी दास्या हे पहा अयोग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न, वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे डॅश होय. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. तर पहा वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे रूपिका. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन, संधी करा वृक्ष प्लस औंदार्य. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा वृक्ष प्लस औंदार्य या शब्दाची संधी काय होईल? तर ते वृक्षौंदार्य. काय होईल? वृक्षौंदार्य ही संधी होईल. नेक्स्ट क्वेश्चन, या वयात तुला असे वागणे शोभत नाही हे वाक्य कोणत्या नामाचे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर या वयात तुला असे वागणे शोभत नाही हे जे वाक्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 धातुसाधिक नाम या नामाचे हे वाक्य आहे. पुढील प्रश्न, तमा नसणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर तमा नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 पर्वा न करणे असा होतो. पुढील प्रश्न, म्हैसलमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? तर म्हैसलमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. तर ढगाळ, चांदणे, आकाश, ढग या शब्दापैकी आपल्याला विशेषण असलेला शब्द कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 ढगाळ हा शब्द विशेषण आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी क्रियापदावरून कोणता अख्यात विकार ओळखता येतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. तर पहा विद्यार्थी क्रियापदावरून आपल्याला व्याख्यात काय आहे? व्याख्यात हा आख्यात विकार ओळखता येतो.